जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत कपाशी पिकातील दादालाड तंत्रज्ञानाबद्दल। तर सध्या दादालाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। त्यांनी कपाशी पिकात स्वतःची लागवड तंत्रज्ञान विकसित केलेले आहे। त्यानुसार शेतकऱ्यांनी एकरी 20 क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन घेतलेले आहे। त्यांच्या तंत्रज्ञानात कपाशीची गळफांदी कशी काढावी आणि शेंडा खोलणी कधी करावी याबद्दल 1 ते 2 पद्धती आहे। त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर दादालाड तंत्रज्ञानात जर आपल्याला कपाशीची लागवड करायची असेल तर आपण मध्यम ते लवकर येणाऱ्या कपाशी वाणाची निवड करणे आवश्यक आहे। तर आपली जर भारी जमीन असेल तर आपण 3 बाय 1 फूट अशा पद्धतीने कपाशी लागवड करू शकतो। जर आपली जमीन हलकी असेल तर आपण 3 बाय अर्धा फुटावर कपाशीची लागवड करू शकतो। तर अशा 2 जमिनीसाठी कापसाचे वेगवेगळे अंतर आहे। आपल्या कपाशीची 40 ते 45 दिवसानंतर आपल्याला गळफांदी कापायची आहे। तर गळफांदी कशी ओळखावी? जी आपली फळफांदी असते तिला सुरुवातीला पात लागते आणि जे गळफांदी असते तिला सुरुवातीला पान लागते। तर अशा पद्धतीने आपण गळफांदी ओळखू शकतो। एका झाडाला आपण 2 ते 3 गळफांदी एका झाडाला येतात। गळफांदी ही शेंड्याच्या दिशेने वाढते, अशा शेंड्याच्या दिशेने गळफांदीची वाढ असते आणि फळफांदी अशी आडवी वाढते। तर अशा पद्धतीने आपण गळफांदी आणि फळफांदी यामधला फरक ओळखू शकतो। तर आपल्याला कपाशी 45 ते 50 दिवसाची झाल्यानंतर गळफांदी कापून घ्यायची आहे। त्यामुळे कपाशी दाटण होणार नाही। गळफांदी कापण्याचा उद्देश म्हणजे गळफांदी जास्त अन्नद्रव्य घेते आणि गळफांदीला बोंडे कमी लागतात आणि गळफांदी जास्त दाटण करते। अशा 2 ते 3 कारणामुळे आपण गळफांदी काढतो। जर गळफांदी काढणं झाली आपली, नंतर आपल्याला कपाशी हाईट 3 फुटाची झाल्यानंतर कपाशीचा शेंडा खोलणी करायची आहे। तर शेंडा खोलणी केल्यामुळे कपाशीची अवास्तव वाढ होणार नाही आणि जे आपल्याला बोंडे लागलेले आहे त्या बोंडाची साईज चांगली होईल। तर दादालाड तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे जास्तीत जास्त बोंडाचे वजन वाढवायचे आहे आणि कपाशीची दाटण होऊ द्यायची नाही। तर अशा दादालाड तंत्रज्ञानात आपल्याला कपाशीची लागवड करायची आहे। गळफांदी कापण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मजूर एकरी लागतात आणि आपल्याला बरोबर गळफांदी ओळखून योग्य प्रकारे आपण गळफांदी जर काढली आणि शेंडा खोलणी केली तर दादालाड तंत्रज्ञानाचा चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला आहे। मी देखील यावर्षी 1 एकर दादालाड तंत्रज्ञानाने कपाशीची लागवड केली होती। माझी हलकी जमीन होती, 3 बाय अर्धा फुटावर मी कपाशीची लागवड केली आणि गळफांदी काढून शेंडा खोलणी देखील केलेली होती। आपले बाकीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील यावर्षीचे कसे आपल्याला उत्पन्न आलेलं आहे। तर मला हलक्या जमिनीत एकरी 12 क्विंटलचं उत्पादन त्यामध्ये आलेलं आहे। कारण यावर्षी भरपूर पाणी झाले त्यामुळे कपाशीचे नुकसान थोडे झालेले आहे। तरी आपण हलक्या जमिनीत एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतले असते, पण जास्त पाण्याच्या नुकसानामुळे आपल्याला एकरी 12 क्विंटलचे उत्पादन हलक्या जमिनीत आलेले आहे। तर यावर्षी आपण पुढच्या वर्षी आपण एकरी आता 4 एकर आपल्याला कपाशीची लागवड करायची आहे। तर त्यामध्ये संपूर्ण नियोजन आपल्या चॅनलवर येणारच आहे। तर तुम्हाला दादालाड तंत्रज्ञानाबद्दल याआधी माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा